काय एनडीटीव्हीला मुलाखत घेतली माझी, त्यामुळे असलं भारी वाटायला लागलं. मस्त आजी खुश आहे केवढी बघा. ये भाई साहब की वजह से मुझे गाड़ी मिल गई, मैं प्रयागराज टाइम पे नहीं पहुंच पाता. ये भाई का बहुत बहुत धन्यवाद. जन्नत में आए, जन्नत में सबको नसीब नहीं होता. हाँ, सबको नसीब नहीं होता इधर, हे बोलते. वेलकम टू ब्लॉग. तुम्ही कसे आहात? तर आपण चालू करणार आहे महाकुंभची जर्नी आणि आपण खूप स्टॉप घेतलेला आहे. ट्रेन पण मिस झालेली आहे, त्यामुळं उज्जैनला गेलो, तिथून महाकुंभला गेलो आणि तिथून डायरेक्ट आपण दिल्लीला होतो. त्यामुळे सगळे पाठ बघा. तर ब्लॉग चालू होतोय, बघा सगळं. रात्रीचे 11 वाजले. 11 तरी पण आम्हाला दर्शन भेटलेलं आहे चांगलं असं. दगडूशेठ देवाचं दर्शन भेटलेलं आहे, त्यामुळं खरंच भारी वाटलं. श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय हो. मी आता आलेलो आहे पुणे स्टेशनला. आमची जर्नी प्रायरची आता इथून चालू झालेली आहे, त्यामुळे आम्ही खूप एक्सायटेड आहे जर्नीसाठी. खूप दिवसांनी आपण महाकुंभच्या यात्रेला आम्ही जायला लागतो, त्यामुळं सगळ्यांनी ही जर्नी एन्जॉय करणार ही माझी अपेक्षा आहे. त्यामुळं हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, खूप इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत. विषय काय झाला की काल ट्रेन पण होतं, सगळं होतं, पण विषय काय झाला, खूप गर्दी, एवढी गर्दी होती की लिटरली उभा राहिला आणि बसायचं विषय सोडून दे, उभा राहायचं जागा लोकांना नव्हती. त्यामुळं कंडिशन खूप बेकार होती आणि मूड खूप खराब झाला होता. मग आम्ही रिटर्न प्लॅनमध्ये चेंज केला. मग आम्ही आलो खूप मेहनतीनंतर. आम्ही आता आलो आहे बसमध्ये, कुठल्या उज्जैनच्या बसमध्ये आलेलो आहे. त्यामुळं बघू आता इथनं पुढची जर्नी कसं काय काय होतं आहे. आणि विषय काय, उज्जैनला पोचल्यानंतर सगळा विषय बघू. जरा आता व्यवस्थित वाटायला आहे, त्यामुळे सगळं व्यवस्थित प्लॅनमध्ये चालू आहे, त्यामुळे आता बरं वाटायला लागले. तर कालपासून डोकं जाम झालं होतं आमचं, आज जरा बरं वाटायला लागले. असं बघा, निवांत आहे, सुटसुटीत आहे सगळं. इथं बघणार आहे बस. वेलकम टू हुड. इथं बॅग ठेवायला दिले, इथं बाटल्या दिल्यात आम्हाला प्यायला. इथं बॅग ठेवले आम्ही. हे सगळं हे तुम्हाला दाखवतो व्यवस्थित. थांबा, चादर वगैरे दिल्या. पाय खाली घे, लाईट बंद केली नाही. चार्जिंग सॉकेट वगैरे आहे, सगळं आहे, मोबाईल ठेवायला सगळा विषय आहे. AC आहे, इथं पण लाईट आहे, सगळं आहे. लाईट बंद केली वाटते, बंडा गंडला आणि सगळं इथून कुशन आहे मागं, सगळं ओके विषय. पडदा बिडदा आहे, निवांत विषय इथं. आम्ही आता आलेलो आहे महाकालचं दर्शन घ्यायला. आम्ही एंट्रन्सलाच आहे, तर दर्शन घेणार आम्ही थोड्याच वेळात. जय महाकाल, जय महाकाल. आज सोमवार आणि आम्हाला दर्शन भेटलेलं आहे. आज सोमवार आहे आणि आम्हाला दर्शन भेटणार. आता दर्शन झालेलं आहे, आम्ही आलेलो आहे. आता इथून मस्तपैकी महाकाल दर्शन झालेलं आहे. गर्दी बघू शकता, एवढी गर्दी आहे. जवळजवळ 10 ते 15 मिनिटं थांबलो इथं. मस्तपैकी दर्शन घेतलं, डोकं टेकून दर्शन घेतलं खाली. तर असं देऊळ लांब आहे, तो दाखवू शकत नाही, पण थोडंफार अंतरावरती आहे. मंदिर आहे, इथं मागा मंदिर आहे. जय श्री महाकाल. मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. आम्ही आता आलेलो आहे काल भैरव मंदिर. तर बघायला एक गर्दी आहे इथं. कालभैरव, श्रीकाल भैरव मंदिर. त्यात कडकडीत ऊन आहे, कडकडीत. आलोय आम्ही आता दर्शनाला. आता एक विषय झाला. काय आलं, आम्ही वॉशरूमसाठी थांबलेली गाडी आणि तिथं व्यवस्थित वॉशरूम होतं म्हणून गाडी परत निघाली. मग माणसं सगळी उतरलेली गाडीतून. त्यात एक विषय काय झाला, माझ्यावर एक मेंबर आलेला पुढच्या साईडला, पलीकडच्या हॉटेलला. तिथं खूप गर्दी होती, मी आलो परत आणि गाडीत सगळीजण गाडी मला सोडून गाडी जायचं होती पुढं. पोरांना म्हणलं थांबवा म्हणलं. आणि जशी गाडी थांबवली, गाडीत बसलो. मी म्हटलं अनेक मेंबर येणार आहे गाडीत, एक राहिला म्हटलं तू यायचं आहे म्हटलं. माझा होता या गाडीत. मला विचारला त्यानं की तुम्ही ह्या गाडीत आहे का म्हणून. मग म्हटलं ह्याच गाडीत आहे म्हटलं मी. मग तो मला जरासा डाऊट होता की एक माणूस राहिला आहे मागं आणि बरोबर तो राहिलेला. आणि जसं गाडी मी बसलो गाडीत
आणि त्यासाठी थांबवली गाडी मी. आणि बघायला जर आणि दोघं जण गाडीत बसली, आजचा आणि आजी दोघं जण बसली एका गाडीत. आणि म्हणलं एक माणूस राहिलाय, म्हणलं माझ्याबरोबर एक बोलत होता. मला जरा असा डाऊट होता की असू पण शकतोय नसू पण शकतोय. मग गाडी जरा व्यवस्थित चेक केली इकडं तिकडं. आणि एक सीट रिकामी होती आणि बॅक पण, एक सीट रिकामी आणि बॅक पण होती याबरोबर. आणि जवळजवळ 15 मिनिटं गाडी थांबवली. मी म्हणायला लागलो एक कोणतर राहिले आणि ते शेवटी माणूस आला. तिथं आम्ही जाऊन बघून आलो, तिथं नव्हता तो, आज वॉशरूम मध्ये होता. नंतर बाहेर आल्यानंतर गाडी थांबवलेली, नंतर तो आला शेवटी. आल्या एवढा खुश झाला, मला म्हणला बरं झालं, थँक्यू थांबवला म्हणून. नाहीतर तिचं प्रयागराज आलेलं इथं. मला ते काय म्हणणार माहिती काय, मला एकच वाक्य म्हणाला ती, एकच की तुम आप इस बस हो क्या. मला ती एका वाक्यावरून त्याला मी शोधलो, एका वाक्यावरून. जर ते मला म्हणाल नसतं की तुम्ही इस बसी हो क्या, तर त्याचा विषय गोल झालेला. इथंच उपाय होतं बाथरूम मध्ये. जेव्हा हमारे साथ जे मगाशी हरवले होते ना, हे मागं राहिले होते, ते हे आहे ते. ये भाई साहब की वजह से मुझे गाड़ी मिल गई. ये तो गाड़ी जाने वाली थी, मैं प्रयागराज टाइम पे नहीं पहुंच पाता. ये भाई का बहुत बहुत धन्यवाद. ओके वेलकम. यार तुम्ही पहिला हे राहतोय, नंतर ते राहते, किती जणांना विसरून आणते रे. हा परत एक माणूस राहिला इथं बघा, हिची बॅग बी इथं. अरे राहिलंय ते. अरे गाडी पळाले पुढे. बोला रुकताय अभी, कभी आता है देखता है. आजीला टेन्शन. गाडी थांबवला यासाठी. मामा तुमको पीछे रखा गया, तुमको चले जाते. कोई बात नहीं, हम आ जाते प्रयागराज. बोला अरे रुको रुको हमारे मामा इधर है, रुको. फिर गाड़ी डाली पेट्रोल पंप पर. कोई बात नहीं. एक बार ऐसा हुआ था मेरे, हाँ गाड़ी 25 किलोमीटर आगे चली गई, मैं चाय पी रहा था. तो क्या किया फिर. गाड़ी रुका. हाँ. रुको गाड़ी. हाँ. मैं अभी आता हूँ, कोई भी साधन लेके. हाँ आबू रोड जा रहा था. हाँ क्या. चेक नहीं कर रहे हो, मतलब को आया नहीं, डैड आगे चल रहे हैं. चेक कर. तर विषय काय झाला आहे, आमची गाडी बंद पडली आता. समोर गाडी आहे, दाखवतो. ही गाडी आहे सकाळपासून 2-3 वेळा गरम होऊन बंद पडल्या. आता काय सगळी इथं माणसं बसल्यात, ही सगळी बसल्यात माणसं. त्यामुळं प्रायाला जातोय का नाही. पुण्यात पण तिकीट ट्रेनचं हे झालं, तिथं पण पोस्टपोन झालं सगळं. इथं पण आलोय कसं बसं उज्जैन बसून आता इथं प्रायाला चाललोय. इथं पण सगळं थांबत चाललोय. आज तळमळ वाढायला लागली प्रायासाठी, कधी एकदा पोचतोय असं झालंय. त्यामुळं कधी जातोय, स्नान कधी करतोय. आता उद्या शेवट दिवस आहे, 25 तारीख आहे, उद्या 26 तारीख आहे. त्यामुळे 26 तारखेला शेवटची स्नान आहे, महाशिवरात्री आहे. त्यामुळं वेळेत पोचावी इच्छा आहे. संध्याकाळी का होईना जाऊन पोचून स्नान करू, वाटलं सकाळी उठून मग स्नान करून काहीतरी होईल. लवकर एकदा लोकेशनवर पोचू दी इच्छा आहे. आणि भाऊ काय होतं. आहे गाडी साऊथ बोलते, तेलंगणा स्टेट. लावून घ्यायचं गाडीला आपल्या. वाघ नाही, सिंह तेलंगाना. माझी रील सारी करू का, अभी ठीक करके देता हूँ. अभी बोल रहे अभी ठीक करके देता हूँ, अभी ठीक करके देता हूँ. कब ठीक करके देता तुम लोग. हाँ घर मामा व्यवस्थित जावा. हा मामा खाली राहिला, आली ती वरती गेले. ते मागाल मामा मागे पळत गेले, गाडी याला सोडून गेली मामाला. सनम तेरी कसम. तुमको अभी ऐसा लग रहा होगा कि मैं उधर ही था तो भरा था. अच्छा था. दूसरी गाड़ी पकड़ के ले गया था. अरे टेंशन आ गई इधर. जा रहे गाड़ी इधर से. ऐसा है ओनली प्रयागराज. आखिरी स्नान के लिए फटाफट गाड़ी जा रही इधर से. ट्रेन के जो है तो भाग आ गया है. 2 तास झालेले आम्ही थांबलो इथे. कंटाळा आम्हाला 2 तास एका जागेवर थांबलो. गाडी अजून काम चालू आहे. लोक इकडे बसमध्ये जाऊन निवांत कपडे वाळवाल्यात. कपडे वाळवाले. एवढा वेळ आहे इथं लोकांना. डेंजर काम झालं आता. ऑनलाईन चेक करे का. यहाँ कोई है भी नहीं ना. अपना गुजरात होता, महाराष्ट्र तो वहाँ पर मिल जाता. हाँ गुजरात महाराष्ट्र उधर मिलता है, इधर बस भी नहीं मिलता. यहाँ साउथ में मिल जाता. वाईट परिस्थिती आली आमच्यावर. आमचं नशीब काय लवकर उजाडते का नाही का. आम्ही आता एका बसमध्ये आम्हाला एका माणसानं मदत केली. त्या बसमध्ये आम्ही आता बसतोय. गँग आमची उभारल्या. मी आल्याला येऊन जागा पकडली.
आम्ही येतो इथं उभार लागलोय, उभार बसलोय मी आता इथं. बघा काय विषय होतोय. प्रयागराज काय लवकर पोहोचतोय, कधी पोहोचतोय, तळमळ चालू आहे सकाळपासून. 2 दिवस झाले. पाव किलो बदल मागं बघाय सगळं पब्लिक आहे मागं. आता वैताग आला अक्षरशः. आम्ही जाणार आहे प्रयागराजला. कसं बस करत आम्ही आता आलो इथपर्यंत. एवढा वैताग आला दिवसभर, कंटाळा आला, नको वाटायला आता. ते पण जाणार आहे देवामध्ये. हर हर महादेव, हर 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 महादेव. आम्ही एक सगळी खुश झालेलं आहे. आपल्याला तिकीट मिळालेलं आहे. डायरेक्ट मालकाकडनं तिकीट भेटलेलं आहे, त्यामुळे खुश आहे सगळी. हर हर गंगे. आजी खुश आहे केवढी बघा. जय हो, जय जय जय. वास होता आजी. बताओ तो कहाँ से हो? हाँ भावगंज. प्रयागराज गए थे क्या? स्नान किया? कब किया? 12 तारीख कब? फरवरी की जनवरी? हाँ फरवरी. क्या करते हो? पढ़ाई करते हो. और क्या करते हो? आंखें क्यों बंद कर रहे हो? आंखें क्यों बंद कर रहे हो? दिखाओ तो बिस्तरी. शर्मा क्यों? भाव आपला बिस्तरी विका लागले. विषय शर्मा क्यों रे? अरे धर की एवढंच नाटक करवली बघ की. कसं कराली बघ की. हे टाक रे बिस्लरी. बाहेर टाक बिस्लरी. बाहेर टाक टाकू बाहेर. तुम्हारे डोले ऐसे ही कैसे है? बोल दो. ऐसे क्यों कर रहे हो? अगं डोळे उघडले आता. काय माणसे बारकी पोरं बिले आता खवाड झाल्यात. मस्ती आल्या अंगाचा घ्यायचं. मस्ती म्हणजे आगाव झालं. आगाव जरा चोपाला पाहिजे मी. बरोबर. लगे डोळे बंद गेल्यात. पढ़ाई करते हो की नहीं? हाँ हाँ पढ़ाई बिढ़ाई करो सब करो. नहीं छोटे बच्चे मेरे है ऊपर वाटर. छोटा है तो कुछ पकड़ लो. पकड़ लो क्या बोल. मेरे भूख लगी है, बॉटल ले लो. अरे थांब अंगावर थांब ब्लॉक बोल तू. थांब. फायनली आम्ही आलेलो आहे प्रयागराजला आणि आम्ही चालत चाललोय. लई जण आम्हाला 2 व्हीलर विचारत होते, 4 व्हीलर विचारत होते, टेम्पो वगैरे. तर आम्ही चालत गेलो. विषय काय बघणार काय, एवढं ट्रॅफिक जाम आहे. ही 2 व्हीलर अशा 2 व्हीलर असते. हे जाम पुढंपर्यंत आहे. आम्ही आता जवळजवळ एक 2-3 किलोमीटर चाललोय आणि आपल्याला अजून लई मोठा पट्टा काढायचा आहे. ट्रॅफिक एवढं जाम आहे. विषय हार्ड. पिक्चर सिरीज मधलं मिर्झापूर बघू शकता. बेकार गर्दी आहे, बेकार. सगळीजण अडकून बसले इथं आणि आम्ही शतपावली करत. सुट्टी नाही. प्रयागराज आकड्यात का टेंट आहे ती? आकड्यात असणार आहे बाबा. फायनली हर हर महादेव. महाशिवरात्री पहाट आहे. महाशिवरात्रीची पहाट बघू शकता तुम्ही. असं आहे पब्लिक. नमः पार्वती पते हर हर महादेव. सुट्टी नाही. इकडं दबाने जो आवश्यक
मस्तपैकी आम्ही आंघोळ केलेली आहे, मस्त वाटायला, फुल एनर्जेटिक वाटायला. आम्ही आता संगमच्या इथं आहे, ही संगम बघू शकता बॅक साईडला. दाखवत संगम दाखवते जरा, इकडे दाखव बॅक साईडला. त्यामुळे आता सकाळी 4:30 वाजलेले आहेत. त्यामुळे आम्ही महाशिवरात्रीच्या सकाळी आम्ही आंघोळ केली आहे. त्यामुळे एक नंबर वातावरण आहे आणि मस्त फुल एनर्जेटिक वाटते, ब्लेस्ड वाटते, फिलिंग सो ब्लेस्ड. हर हर महादेव. मेन विषय म्हणजे आम्ही रात्रीपासून 12 ते आम्ही 3 पर्यंत चाललोय, 3-3:30 पर्यंत चाललोय. जवळजवळ 3.5 तास आम्ही चाललोय. 4:30 वाजत झाले तेव्हा आंघोळ केलोय. आणि मेन विषय काय, आम्ही महाकाला पण सोमवारी दर्शन केलं, तेव्हा पण सोमवारच होतं. आणि आज पण काय विषय, महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्री सकाळी पहाटे आम्ही स्नान केले. त्यामुळं खूप भारी वाटतंय, एक नंबर एनर्जेटिक. हर हर महादेव. आमचं झाल्यानंतर पोलीस सगळे आल्यात आणि सगळ्यांना घालवल्यात बाहेर. आमचं नशीब चांगलं आहे, एवढं मस्तपैकी आंघोळ करून आलो आणि आता सगळा विषय. मॅडमचं काय होतं काय माहिती, आज विषय काय, एनडीटीव्हीने मला मुलाखत घेतली माझी, त्यामुळे असलं भारी वाटायला लागलं. मस्त मस्त वाटतं. एनडीटीव्ही डायरेक्ट आपण मुलाखत घेतली, बोलवून घेतली आपण डायरेक्ट. त्यामुळं मस्त इंटरव्ह्यू दिला आपण. कसं आहे वातावरण, कसं तुमचं स्नान झालं, कसं तुम्ही आला, किती किलोमीटर चालला, सगळं व्यवस्थित घेतलं. त्यामुळं बेस्ट बेस्ट इज बेस्ट. हर हर महादेव. इथं जो आपला संगम होतो 3 नदींचा, तो हा आहे. आणि इथं सगळेजण आंघोळ करायला, ह्या साईडला सगळेजण आंघोळ करायला, स्नान करायला, ह्या साईडला सगळे स्नान करायला. हा आहे तो संगम, हा आहे तो सगळा संगम. बेस्ट वाटलं, बेस्ट एनर्जी इन द वर्ल्ड. हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे गंगे. मन पावन हो गंगा में डूबना है. इथंच मगाशी आम्ही स्नान केला या साईडला. बेस्ट वाटलं, बेस्ट संगम आहे हा. बेस्ट फिलिंग इन द वर्ल्ड. आता मस्तपैकी आमचं दर्शन झालेलं आहे. महाशिवरात्रीच्या सकाळी पहाटे दर्शन झालेलं आहे. सॉरी, महाशिवरात्रीच्या सकाळी तर मस्तपैकी आपलं दर्शन झाले. दर्शन मिळाले, महाकाल आल्यावर दर्शन मिळाले. चालू आहे, महाकाल आल्यावर दर्शन चालू आहे. त्यामुळे मस्तपैकी आमचं सकाळचा महाशिवरात्रीचा स्नान झालेला आहे. बेस्ट वाटले, बेस्ट. हर हर गंगे नमः पार्वती पते, हर हर महादेव. कष्ट इतकष्ट 1-2 याचा विषय तुम्हाला आता वेगळ्या प्रमाणे सांगणार आहे. काय विषय नेमकं करायला, कष्टली मोठे आहेत. त्यामुळे आजऱ्यापर्यंत घेऊन जायला मोठं, गावापर्यंत घेऊन जायला मोठा विषय. त्यामुळे बघू कसं काय. ही बॅगच एवढी मजा आहे, एवढं दुखालय माझं अंग. 13-14 किलोमीटर आम्ही चालू झाले. बघूया आता काय काय होते विषय बघायचं. तर आता आम्ही आज सकाळी दर्शन घेतले. आज सकाळी आम्ही स्नान केलेले आहे आणि दिवसभर झोपलेलो आहे. मागं आम्हाला मस्त शांत ठिकाणी रूम भेटलेली आहे. आता आम्ही ही गल्ली तुम्ही पाहू शकताय, ह्या गल्लीकडे आम्ही आता चाललो आहे. आता आम्ही बडे हनुमान, लेटे हुए हनुमान तिकडं चाललो आहे दर्शन घ्यायला. बघू काय काय होतं. ब्लॉग बना दे वीडियो. एडिटिंग ऐप पे कैसा लगा इधर? अच्छा है कैसा इधर? मेला कितने दोनों से ड्यूटी चल रही है इधर? 2 महीने 2 महीने से. 2 महीने से अभी दर्शन चालू रहेगा नित्य हनुमान का. अभी तो फिलहाल तो बंद था, खुला होगा. महाराष्ट्र कोल्हापुर. माइक नहीं रहता है, ऐसे ही करता है. ये अलग माइक है, इसका ऐसे ही रिकॉर्ड है मोबाइल की तरह. इसी यहीं से रिसीव कर लेगा, कनेक्ट कर लेगा तुम्हारी आवाज़. ये ऐसी वीडियो चलती है ना, वैसे ही रिकॉर्ड करता है. कोई आएगा ना, ये क्वालिटी अच्छी करता होगा. अच्छे थोड़ी बार अच्छे. मोबाइल में हाँ, मोबाइल में हो जाएगा ये कैमरा.
असे टू व्हीलर असतात सोडतात तुला पाय तिथं सगळे सोडतात टू व्हीलर अशा असतात लय पैसे सांगते काय आम्ही 4 जण आहे ना त्यामुळे ते दुसऱ्या मित्राला फोन लावून सांगायला आता या लागलो इकडं घ्यायला तुमचा दुसरा म्हणजे 26 तारखेचा शेवटचा दिवस आहे आज शेवट आहे संध्याकाळी आम्ही आलोय फक्त हनुमान दर्शन लेटेवे हनुमानचं दर्शन घ्यायला आलोय बघूया आपण काय विषय आता भाई आ गए नहीं वो लोग आए क्या नहीं आ रहे आ रहे क्या कितना लेगा उधर तक कोल्हापुर मालूम है क्या मालूम है क्या गए उधर तर यांना कोल्हापूर माहिती आहे बघा कोल्हापूर सगळीकडे आपली चर्चा आहे कोल्हापूरची इमेज जोरनाईचा विषय हार्ड आहे महाकुंभ इथल्या माणसाला माहिती आहे येऊन गेलेलं म्हणते तिकडे अच्छे से हमको उधर छोड़ो भाई थोड़ा कम करे छोड़ते विषय हार्ड बहुत आता चलो 150 में चलो तो चला 200 बसा 200 चलो तो चलो 200 चलो लगेच 200 म्हणलं खुश झालं ते सोडणार अरे फिर से वो तुम छोड़ने वाले इधर ना हाँ देखिए परत सोडणार आहे हाँ बराबर आहे हा टू व्हीलर आम्ही जायला आले मस्त घाट लई ना लेटे हुए हनुमान बहुत दूर से अभी थोड़ी देर में पहुंचने वाले थोड्याच वेळात हम उधर थांबून माझ्या तोंडात हिंदी यायला लागले धूळ कचऱ्यात की धूळ आहे धूळ बेकार बेकार धूळ आहे बेकार हा हळू 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 दर्शन ये जो पुल बांधे हैं ना भैया ये अभी बांधे या तैयारी हुआ था इसका तो मैंने वीडियो देखा था इसका अच्छा पुल का भी कुछ तो अलग है उसका ही इतने बहुत पुल है ऐसे पुल बहुत ये है ना कुछ तो 100 के पार है बरोबर असे पुल आता तुम्हाला पूल दाखवले 100च्या वरती पूल आहेत अशी बारकी 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 पूल आहेत सगळी तर लोकांना जायसाठी केल्या तिथे डेंजर आहेत धाड धाड करत नाही धाड दूर धाड कुठनं फिरावलोय आम्ही विषय येणा इथं काहीच कळत नाही विषय हाँ से आ रहे स्लीपर स्लीपर आखाड़ी इधर ही थे क्या ये इधर आखाड़ी थे क्या बंद हो गए इधर ही साधु वगैरह इधर ही रहते थे ना हम से चले थे क्या साधु की कितनी एज थी इधर हाँ क्या 100 साल 110 तो उनको वो मेरे को लगता है कभी कभी वो झूठ भी बोलते होंगे आप ये हाँ साधु लोग नहीं क्या नहीं बोलते क्या तो रहता है उधर उनका उनके बोला तो उनका रहता है 3 नदियाँ कौन सी गंगा जमुना सरस्वती तीनों का पानी अलग अलग है तीनों का पानी अलग अलग रहता है ना हो जाता है जो हमने संगम घाट के ऊपर स्नान किया था वही हो गया ना उधर ही शेंडा थोडे वाळू केवढे इथं बहुत ही आहे धूळ बहुत आहे इथं ये पूरा नदी का जगह है ना पानी के समय पूरा भरता हुआ पूरा सब भरता है इधर नीचे वाले बजरंगबली पूरा डूब जाता है ना हाँ लास्ट दिन 100 करोड जनता 100 करोड जनता आलेली इथं अमोशाला मागच्या 23 तारखेला की 24 तारखेला म्हणजे बघा केवढा मोठा विषय इथं केवढा मोठा विषय होऊन गेला आहे ते सगळे असे आखाडे वगैरे इथं सगळे होते बारके बारके टेंट वगैरे सगळे काढून टाकलेले आहेत बघू शकतो मी सगळं काढून टाकलेलं आहे डेंजर विषय आहे आम्हाला हां एकदम फेमस यूपी हाँ
यूपी ना सबसे बड़ा, हाँ प्रयागराज सबसे बड़ा है ये। सबसे बड़ा। अभी योगीनाथ है ना इसलिए। चलो यहाँ किला है घूम लेना अकबर का। हाँ अकबर का किला है। अकबर का किला है क्या? हाँ, बजरंगबली है। हाँ। नौलखा मंदिर है। हाँ वही भी मंदिर है ना वो। हाँ हाँ, नौलखा मंदिर है, बेटे बजरंगबली है। तो उधर गंगा भी ना है तो ये होता है। हाँ हाँ, फिर गंगा भी है, यमुना वो जी है। हाँ सामने वाली गंगा उधर भी ना है तो वही पड़ता है क्या वो भी? क्या नहीं, संगम में ही नहाने का? नहीं नहीं, गंगा भी नहा सकते हैं, सब अलग अलग नहाते हैं ना। गंगा भी नहाते हैं, जमुना जी। तो सेलिब्रिटी लोग आए हुए थे ना, वो सब गंगा में थे। वो इधर जो जिधर पहुँचे हैं वो वहीं स्नान करके चले गए। इतनी भीड़ भाड़ थी, हाँ भगदड़ हुई थी, बहुत लोग मारे गए, मर गए। भीड़ थी इसलिए हम जल्दी नहीं आए इधर। यार तो ऐसे हमारा प्लान ये हो गया, फिक्स हो गया, तो हम आ गए। मुझे लगा कि इधर थोड़ी सुनाई दिया था भीड़ है बहुत, इतनी भी भीड़ नहीं है अभी, ऐसा मेरे को पता चला। ठीक आहे जावा, सगळं सेम वाटतंय, सगळे ब्रिज सगळे आहे सेम, म्हणजे काय विषय हार्ड आहे। लेटे हुए हनुमान की तरफ हम जा रहे हैं अभी दर्शन करने के लिए। काय पट्ट्यात घेतला याला आपण, हा सुट्टी देत नाही आपण। जन्नत में आए हैं, जन्नत में आए, जन्नत में। सबको नसीब नहीं होता। हाँ सबको नसीब नहीं होता इधर, ये बोलते हमको नसीब हुआ इधर। आपको नसीब हुआ है। तर लेटे हुए हनुमानच्या दर्शनाला आपण चाललोय। लेटे हुए हनुमान तिथं विषय आहे काय की जेव्हा ते पर्वत उचलून येत असतात तेव्हा त्यांना विश्रांतीसाठी तेव्हा तिथं थांबतात। पर्वत उचलून नेल्यानंतर जात असताना विश्रांतीसाठी तिथं ते हनुमानजी थांबलेले असतात। मग विषय काय आहे, तिथं जे थांबलं आहे तिथं त्यांचा तो ठसा उमटलेला आहे। आणि अनेक आता एका मेंबरकडनं आम्हाला माहिती मिळाली की तिथं हनुमान अकबरच्या वेळेस काय विषय, जो तो खोदत होता सगळं, त्यांचा तो छाप होता, छाप नष्ट करायला तो खूप प्रयत्न केला। जसा खोदायचा तसा तो खड्डा आत जात होता, म्हणजे त्याला ते शेवटी खोदायला यायलाच नाही। मग तेव्हा कळालं की हे अस्तित्वात आहे, जिवंत आहे विषय। हनुमान जे अस्तित्वात आहेत ह्याचं ते निशाणी होती, त्यामुळे ते अकबरनं पण सोडून दिलं विषय, तिथं खोदायचा बंद करून टाकला, असा विषय आहे तो। त्यामुळे आता खूप चाललोय, आता गाडीवरनं आलो, इथनं पण चालत चाललोय। आता बघू दर्शन होते काय, सगळं इथं डेंजर आहे। हे ते मंदिर आहे, समोरचं मंदिर आहे आणि इथं ते देव दिसायला आहे। लई गर्दी आहे इथं। जय श्री राम, जय हनुमान, हर हर महादेव। लेटे हुए हनुमान, तो हा जो किल्ला आहे अकबरचा किल्ला हे होता तो मगाशी। आणि हा हनुमान, आम्ही खूप गर्दी होती त्यामुळे आलो आम्ही बाहेर, 2-2 तास वेळ लागणार म्हणून आम्ही आलो बाहेर। फायनली आम्ही आता चालू आहे रिटर्न जर्नीला। परत आता आम्ही दिल्लीतून जायला लागलो आहे हुबळीला, आणि आता सगळं पूर्ण ट्रॅव्हल झालेलं आहे। आणि विषय काय झाला की आम्ही दिल्ली स्टेशनला येत होतो आणि आम्हाला फ्रॅक्शन ऑफ सेकंड, जवळजवळ 1 मिनिट लेट झालो असं जर आमची ट्रेन चुकली असती। त्यामुळं आम्ही कॅब पकडली आणि वेळ झाला आम्हाला पोचायला ह्याच्यावरती, स्टेशनवरती पोचायला वेळ झाला। त्यामुळं काटोकाट पोचलो आम्ही, कॅब टू स्टेशन पोचलो आणि तिथून दुसऱ्या स्टेशनवरती ह्याच्यावरती ट्रॅकवरती गेलो। तिथं पण प्लॅटफॉर्मवरती गेलो, त्या प्लॅटफॉर्मवरती बोले तिकीट दाखवलं एका तिथं पोलिसला, तो म्हणला दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती आहे। मग तिथं दुसऱ्या प्लॅटफॉर्मला गेलो तर तिथं ट्रेन जस्ट आम्ही गेलो आणि आमचा जवळजवळ 7 ते 8 डबे पुढे होतो, म्हणजे आम्ही थांबलोय 7-8 नंबर, आमचा 1-2 नंबरला होता। आम्ही एवढं पळलोय बापरे, पळत त्यामुळे आम्ही लई पळत गेलो।
लई दम लागला आम्हाला. डेंजर असलं पळलोय. त्यात आमच्या हातात 2 कॅन होते. 2 कॅन, एक बॅग, एक 10 किलोची बॅग असेल पाठीवरती. ते 2 5-5 लिटरचे 2 कॅन हातात घेऊन आम्ही एवढं फास्ट पळत अक्षरशः घाईला आलो. आणि आम्ही उतरलो 2 डबे मागं, चढला आत 2 डबे मागं. ब्लॉक करायला मध्ये यायलाय, पैसे द्यायला. आम्ही चढलो 2 डबे मागं आणि त्या 2-3 डबे मागं चढलो. तिथनं मग आम्ही हळूहळू करत फायनली या आमच्या जागेवरती आलो. त्यामुळे लई दगदग झालं. लई खतरनाक जर्नी होती. सगळ्यात आमचं भाग्यवान होतो आम्ही. सगळ्याला आम्हाला व्यवस्थित ट्रेन वगैरे भेटली आणि बस बीस खूप खतरनाक प्रवास झाला. आणि या जर्नीचे आम्ही इथंच एंड करतो. नेक्स्ट ब्लॉग दिल्लीचा असणार आहे. दिल्लीचा ब्लॉग आम्ही शूट केला सगळा. तुम्हाला यानंतरचा ब्लॉग येईल तो दिल्लीचा असणार. त्यामुळं तुम्ही बघा नक्की. त्यामुळं काळजी घ्या. जय महाकाल. ओम नमः शिवाय.